नमस्कार मंडळी, मी डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आणि शब्दांचे अंतरंग या मालिकेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजचा आपला शब्द आहे पाकशासन. मंडळी, पाकशासन हा शब्द इंद्रासाठी वापरला जातो. अमरकोशामध्ये अशी ओळच आहे, इंद्रो मरुत्वान मघवा बिडोजाफ पाकशासन. तर इंद्राला पाकशासन का बरं म्हणतात हे जाणून घेण्यासाठी पाक आणि शासन या दोन्ही शब्दांचे अर्थ जाणून घेणं अपरिहार्य आहे. तर पहिला शब्द आहे पाक. मंडळी, पाक या शब्दाचे 3 अर्थ अमरकोशात दिले आहेत. पहिला जो अर्थ आहे तो आहे भोजन. याची व्युत्पत्ती पच धातूपासून सांगितलेली आहे. आपण नाही का सगळेजण मराठीमध्ये स्वयंपाक हा शब्द वापरतो, तो भोजन या अर्थीच. परंतु मराठीमध्ये दुसराही एक अर्थ आहे, म्हणजे साखर घालून आपण एखादा पदार्थ बनवतो तेव्हाही त्याला पाक अशा प्रकारे शब्दप्रयोग करतो. जसं साखरेचा पाक आहे किंवा आले पाक आहे इत्यादी इत्यादी. ज्या ठिकाणी हे भोजन तयार केलं जातं त्या ठिकाणाला अमरकोशामध्ये महानस असं म्हटलं आहे. आणि अजून एक शब्द आहे तो म्हणजे पाकस्थान. हा झाला पाक या शब्दाचा पहिला अर्थ, म्हणजेच भोजन. दुसरा पाक याचा अर्थ हा बालक किंवा अर्भक अशा अर्थाने दिलेला आहे. आणि याची व्युत्पत्ती जी आहे ती पा म्हणजेच रक्षण करणे आणि पा पिव म्हणजेच पिणे अशा दोन्ही धातूंपासून आहे. म्हणजेच पायते म्हणजे ज्याचं रक्षण इतरांकडून केलं जातं, जो स्वतःचं रक्षण स्वतः करू शकत नाही तो म्हणजे पाक. कारण आणि म्हणजे मोठी माणसं असतील किंवा इतर त्याचं रक्षण करण्यासाठी केअरटेकर असतील तर ते त्या बालकाचं रक्षण करतात. आता दुसरा जो आहे तो पिबती म्हणजेच प्राशन करतो. आता लहान बाळ जे आहे ते बाळ भोजन चावून चावून खाऊ शकत नाही, त्यामुळे तो जलप्राशन करतो किंवा दुग्धप्राशन करतो. तर असं जे काही अर्भक आहे, बाळ आहे, शिशु आहे, त्याला पाक हा शब्द वापरलेला आहे. याची ओळ अशी आहे, पोतः पाकोर्भको डिंभ पृथक शावक शिशु. म्हणजेच लहान बालकासाठी पोत, पाक, अर्भक, डिंभ, पृथुक, शावक आणि शिशु असे शब्द वापरले गेले आहेत. तर पाक याचा अर्थ लहान बालक, नुकताच जन्मलेला असं अर्भक जे आहे, हा दुसरा अर्थ झाला. आता हे दोन्ही अर्थ पाकशासनासाठी लागू होत नाहीत. तर इंद्रासाठी जो पाकशासन अर्थ किंवा जो काही शब्द आहे त्याचा अर्थ थोडा वेगळा आहे. शासन याचा अर्थ कंट्रोल करणे किंवा एखाद्यावरती ताबा मिळवणे, एखाद्यावरती आधिपत्य मिळवणे किंवा त्याला शिक्षा करणे, पनिशमेंट करणे या अर्थाने शासन हा शब्द किंवा रूल करणे या अर्थाने शासन हा शब्द वापरला जातो. इथे पाकचा अर्थ दैत्य विशेष असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका विशेष प्रकारचे असुर, त्या असुरांना जो कंट्रोल करतो किंवा त्यांच्यावरती आधिपत्य मिळवतो किंवा गरज लागली तर त्यांचा नाश करतो, तो असतो इंद्र. आता हे विशेष असुर म्हणजे कसे, तर असुराविषयी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, एक व्हिडिओ केलेला आहे त्याबद्दलचा, तो नक्की तुम्ही पहा. पण थोडक्यात म्हणजे जे दुसऱ्यांचे प्राण घेण्यात रमतात किंवा त्यांना आनंद मिळतो ते असतात असुर. ते इतरांचा विनाकारण वध करतात आणि म्हणून ते समाजाचे शत्रू असतात. ते अनिष्ट बरळतात म्हणून ते रिपू असतात. इतकंच नव्हे तर ते दुसऱ्याच्या संपत्तीवरती आपला हक्क दाखवतात म्हणून ते अरी असतात. असे जे कोणी असुर विशेष आहेत त्या असुर विशेष व्यक्तींवरती किंवा दैत्य विशेष जे आहे त्यांच्यावरती जो शासन करतो तो आहे पाकशासन, म्हणजेच देवराज इंद्र अर्थात देवेंद्र. तर मंडळी, पाकशासन याचा अर्थ इंद्र हा का हे तुम्हाला जर कळलं असेल, आवडलं असेल तर हा जो नवीन अर्थ आहे तो अर्थ तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. पाक याचे 3 अर्थ म्हणजेच लहान बालक किंवा भोजन आणि दैत्य विशेष, हे 3 अर्थ ही तुम्हाला समजले असतील, आवडले असतील तर ते अनेक लोकांबरोबर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.